नमस्कार, मी दिव्या. फॅशन वर्ल्ड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण आज करणार आहोत अशा प्रकारच्या 4 टक्स ब्लाऊजची कटिंग शिकणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला पाहिजे असा डबल फोल्डचा पेपर. ब्लाऊज असा उलटा करून त्याची उंची मोजायची. ब्लाऊजची उंची मोजताना नेहमी मागच्या साईडने मोजायची, कारण पुढल्या साईडने ब्लाऊजची उंची कमी पण असू शकते. त्याच्यामुळे ब्लाऊजची उंची मोजताना बॅक साईडची मोजायची. ही आहे 14. त्याच्यामध्ये 1 प्लस करायचं, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवणार आहोत. ते शिवणकाम करण्यासाठी 15. ह्या ब्लाऊजची छाती आहे 32. त्याच्यामुळे आपण ह्या ब्लाऊजचा शोल्डर घेणार आहोत 5.5. ह्याचा मुंडा आपण अशाच प्रकारे आपण खाली मुंडा घेणार आहोत 5.5. शोल्डर 5.5 आणि मुंडा पण 5.5. आणि आता आपण मोजणार आहोत ब्लाऊजची छाती. ती आहे 8. त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस करणार आहोत, म्हणजे झाले 8.5. 9.5 घेणार आहोत आपण. आणि ते अशा प्रकारे इथे सरळ लाईन मारून घ्यायची. आणि ही राहिलेली आपण अशी स्ट्रेट लाईन अशीच आपण खाली येऊन देणार आहोत. आणि इथं आपण घेणार आहोत फ्रंटसाठी 1 इंच आणि बॅकसाठी 1.5 इंच. आणि हे अशा प्रकारे आपण हा गोल काढून घेणार आहोत. आणि इथे आपण पुढचा गळा घेणार आहोत. तो घेणार आहोत आपण 1.5 इंच, 2 इंच. आणि आपण त्याची उंची घेणार आहोत 6. तुम्हाला जर कमी डीप पाहिजे असेल तर तुम्ही 5.5 पण घेऊ शकता. मी घेतला आहे 6 आणि 2.25. आणि असाच हा गोल आकार काढून घ्यायचा. आणि इथे आपण घेणार आहोत 3. क्रॉसपट्टी 3 आणि 2.5ची घ्यायची. आणि अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. त्याच्यासाठी तुम्ही पट्टी पण यूज करू शकता, पण मी आता टेपनेच लाईन देते. हे झालं आपलं माप. 4 टक्सचा माप एवढंच असतं. त्यासाठी मग आपण ब्लाऊजच्या ह्याच्यावरती आपण आखून घ्यायचं. हे याचं मध्य काढायचा. ह्याचा मध्य आहे 6, मग याचं मध्य होईल 3. मग इथून आपण घेणार आहोत 2.5 इंच टक्स घेणार आहोत 2.5 इंच. तिथून पुढं 1 इंच गॅप सोडून तिथं असा गोल करून हा आपला झाला ब्लाऊजचं मध्य. आणि तिथून पुढं तसं स्ट्रेट मग आपण मध्यपासून 1.5 इंच घेणार आणि ही लाईन ड्रॉ करून घेणार. आणि ह्या लाईनपासून आपण घेणार 1.5 इंच, जे की आपल्या वरती जाईल. आणि ह्या मध्यपासून सरळ खाली लाईन द्यायची 1.5 इंच. हे 1.5 इंच घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपण हा अर्ध्या इंचचा आपण खाली अर्ध्या इंचचा आपण हे टक्स मारून अशा प्रकारे आपला हा 4 टक्स ब्लाऊज तयार होईल. मी त्याची स्टिचिंग तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये टाकेन.